बाळशास्त्री जांभेकर सेक्रेटरी पदाबरोबरच भाषांतर समितीतही कार्य करत होते. ट्रिटीज ऑन ऑब्जेक्ट्स आणि ॲडव्हांटेजेस अँड प्लेअर ऑफ नॉलेज या प्रसिद्ध शास्त्रीय ग्रंथाच्या मराठी अनुवादाच्या कामात त्यांनी मोठे योगदान दिले होते. त्यामुळे गव्हर्नर एलिफन्स्टीन त्यांच्यावर खुश होता. या कामाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी जेव्हा आचार्यांना बोलवण्यात आले, तेव्हा आचार्यांनी एलिफन्स्टीन यांना मराठी वृत्तपत्र सुरू करण्याचा मानस सांगितला व त्यांचा होकारही काही काळात त्यांनी मिळवला. गणित व ज्योतिषशास्त्राचे अध्ययन प्राध्यापक अर्लीबार यांच्या मार्गदर्शनाखाली बाळशास्त्रींनी पूर्ण केले होते. त्याच अर्लीबार यांची प्राध्यापक पदाची जागा 1842 मध्ये त्यांनी प्राप्त केली, म्हणजे गुरूची जागा मिळवली. 1845 मध्ये ज्ञानेश्वरीची मुद्रित स्वरूपातील प्रत त्यांनी सर्वप्रथम वाचकांना उपलब्ध करून दिली. जांभेकरांनंतर महाराष्ट्रातील दुसरे बृहस्पती म्हणून कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा उल्लेख केला जातो. कुलाबा वेधशाळेचे पहिले मराठी संचालक म्हणून त्यांनी 1845 मध्ये काम पाहिले होते. 1832 मध्ये सरकारतर्फे अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. तेव्हा तेथे 1834 पर्यंत त्यांनी कानडी आत्मसात केली. एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोध निबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. विविध समस्यावर सकस चर्चा घडवून आणण्यासाठी आचार्यांनी नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटीची स्थापना केली.